3-4 पीठे मिक्स करायची आणि त्यामध्ये भाज्या ॲड करायच्या आणि आपलं थालीपीठ तयार करून द्यायचं. तर या पद्धतीचं थालीपीठ सर्वांनाच माहिती आहे. बहुतेक जण करतही असतील. पण आज मी जे थालीपीठ बनवलेलं आहे ना, त्यामध्ये फक्त एकाच पिठाचा वापर केलेला आहे. तरी देखील इतकं हेल्दी आहे आणि टेस्टी आहे. हे थालीपीठ तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये किंवा नाश्त्यामध्येही बनवू शकता. चला तर मग आज मी जे हे थालीपीठ बनवलेलं आहे ना, त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हे थालीपीठ बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी घेतलेली आहे एक परात आणि यामध्ये भाज्यांमध्ये मी वापरणार आहे पालक. तर ही पालकची फक्त मी पानं घेतलीत आणि जी कवळी देठं असतात ना, ती देखील घेतलेली आहेत. तुम्हाला फक्त पानं हवी असतील ना, तर फक्त पानंही घेऊ शकता. स्वच्छ धुवून बारीक अशी चिरून घेतलेली आहे. आता हे थालीपीठ करण्यासाठी मी वापरलेलं आहे मक्याचं पीठ. तर साधारण 2 कप इतकं मक्याचं पीठ घेतलेलं आहे. याचे थालीपीठ एकदा करून पहा, खूपच भन्नाट आणि टेस्टी लागतात. आपण रेग्युलर तर करतोच, पण कधी-कधी या पद्धतीने मक्याचे थालीपीठ करून बघा. आता यामध्ये चवीनुसार मीठ, हळद आणि तिखट घालून घेणार आहे. तिखट आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. म्हणजे मुलांसाठी करणार असाल तर मुलं कितपत तिखट खातात ना, त्याचा अंदाज घेऊनच यामध्ये तिखट ॲड करायचं. इथे मी सफेद तीळ ॲड केलेले आहेत आणि माझ्याजवळ काळे तीळ देखील आहेत, ते देखील घालून घेते. 1 चमचाभर ओवा घेतला आहे, तो देखील हातावर आपल्याला असा कुस्करून घालायचा आहे. आता यामध्ये मी जे काही मसाले वापरलेत ना, ते तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त किंवा स्किप केले तरी चालतील, जे काही मसाले तुमच्याजवळ नसतील ते. चिली फ्लेक्स घालून घेतली आणि यामध्ये आलं लसूण मिरचीचा ठेचा घालून घेतलेला आहे. 1 चमचा इतकं तुपाचं मोहन घातलेलं आहे. तुम्हाला हवं तर तेलही वापरू शकता. आता हे सगळं आपल्याला अगोदर छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. अगोदर सगळं असं मिक्स करून घेतलं ना, म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो. कधी-कधी काय होतं, पालक जर धुवून ठेवलेला असेल ना, तर पालकाला पाणी सुटण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे अगोदर असं मिक्स करून घेतलं आणि इथे आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर पीठ मळण्यासाठी ना, इथे कोमट पाण्याचा वापर करायचा आहे. कारण मक्याचं पीठ आहे ना, त्याला बाइंडिंगपणा थोडासा कमी असतो. म्हणून पीठ मळण्यासाठी ना, कोमट पाण्याचा वापर करायचा. जर तुम्हाला पीठ मळताना हार्ड जात असेल ना, तर तुम्ही इथे गव्हाचं पीठही वापरू शकता, साधारण अर्धी वाटी इतकं. तर आता हळूहळू इथे मी सगळं पीठ असं छान मळून घेतलेलं आहे. थोडंसं हार्ड इथे मळून घेतलं आहे. आता या पद्धतीने मळून झालं ना, तर हे थोडा वेळ साधारण 5 मिनटं मी असंच रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहे. 5 मिनटं झालेली आहेत. आता यातलं थोडंसं आपल्याला पीठ काढून घ्यायचं आहे. म्हणजे साधारण जेवढे आपल्याला थालीपीठ करायचे आहेत ना, तेवढा पिठाचा गोळा काढून घ्यायचा आहे आणि त्याचे छोटे-छोटे बॉल्स करून घ्यायचे आहे. इथे जर वाटलं हार्ड झालेलं आहे पीठ, तर पुन्हा थोडंसं मळून घेतलं तरी काही हरकत नाही आहे. पण मळताना थोडंसं कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे. आता इथे आपण थालीपीठ थापण्यासाठी घेतलेला आहे पोलपाट आणि त्यावर आपल्याला ओला रुमाल किंवा कॉटनचा एखादा कपडा वगैरे ठेवून द्यायचा आहे आणि यावर आपल्याला थालीपीठ व्हिडिओ दाखवते ना, त्या पद्धतीने थापून घ्यायचं आहे. तर नेहमी आपण मिक्स पिठाचे थालीपीठ करतो, पण मिक्स पीठ कधी-कधी बऱ्याच वेळा आपल्याकडे अवेलेबल नसतात. तेव्हा एखादं पीठ जरी असेल ना, तरी देखील थालीपीठ खूप सुंदर होतात. तर इथे या पद्धतीने मी असं थोडंसं मीडियम स्वरूपाचं थालीपीठ थापून घेतलेलं आहे. किती जाड किंवा पातळ हवं त्यानुसार तुम्ही थापून घ्यायचे. साईडने थोडेसे क्रॅक्स वगैरे वाटत असतील ना, तर ॲडजस्ट करून घ्यायचेत. कारण मक्याच्या पिठाला बाइंडिंगपणा नसतो मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे, त्यामुळे ॲडजस्ट करून घ्यायचे. आता थालीपीठ शेकण्यासाठी इथे मी नॉनस्टिक पॅनचा वापर केला आहे. तुम्हाला हवं ना, तर रेग्युलर तव्यामध्ये थालीपीठ शेकून घ्यायचे. आता व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आपल्याला थालीपीठ पॅनमध्ये सोडून द्यायचं आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे थालीपीठ शेकून घ्यायचं आहे. तर हवं तर तूप किंवा तेल काहीही यावर तुम्ही लावून घेऊ शकता. मी इथे थालीपीठ भाजण्यासाठी तेलाचाच वापर केलेला आहे. साईडने आणि मध्ये जिथं आपण छिद्र केलेत ना, त्यामध्ये आपण तेल सोडून द्यायचे आणि इथे एक साईड झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर कलर आलेला आहे. मक्याच्या पिठामुळे याला ना खूप छान असा कलर येतो. तर इथे आपण पालक देखील वापरलेली आहे, त्यामुळे आणखीनच खूप सुंदर दिसतंय. यामध्ये मी फक्त पालकाचा वापर केला आहे. तुम्हाला हवं तर वेगवेगळ्या भाज्याही तुम्ही ॲड करून घेऊ शकता.
म्हणजे आणखीनच हा हेल्दी होऊन जातो. तर दोन्ही साईडने मी खमंग आणि खुसखुशीत असा पराठा शेकून घेतलेला आहे. दिसायला खूपच सुंदर दिसतोय आणि यामध्ये पालक आहे आणि मक्याचं पीठ आहे, त्यामुळे आणखीनच हेल्दी आहे. तर इथे याच पद्धतीने सगळे थालीपीठं मी भाजून घेतलेले आहेत. दिसायला खूप सुंदर दिसतात. हे थालीपीठ मी खोबऱ्याची चटणी आणि दहीसोबत सर्व्ह करणार आहे. तुमच्या आवडत्या कोणत्याही चटणीसोबत हे थालीपीठ तुम्ही सर्व्ह करून देऊ शकता. थोडंसं आवडत असेल तर बटर किंवा तूपही घेऊ शकता. तर नेहमी तुम्ही जर एकाच पद्धतीच्या पिठांचा वापर करून थालीपीठ करणार असाल ना, तर एकदा या मक्याच्या पिठाचं थालीपीठ करून पहा. मक्याचं पीठ कधीही हेल्दीच आहे, त्यामुळे मुलांसाठी तर बेस्ट ऑप्शन आहे. तेव्हा हे मक्याचं पीठ वापरून थालीपीठ नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्याच्या नंतर थालीपीठ कसे वाटले ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.